राज्यामध्ये लवकरच निवडणुकीचा रणसंग्राम रंगताना पाहायला मिळणार आहे, कारण रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग अखेर मोकळा झालाय। थेट सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला याबद्दलचे आदेश दिलेत आणि यामुळे कधीपर्यंत उडणार आहे निवडणुकांचा धुरळा, बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे कशी असेल यंदाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमधली रंगत, या सगळ्यावर प्रकाश टाकणारा हा विशेष रिपोर्ट बघूयात। राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग अखेर मोकळा झालाय। येत्या 4 महिन्यात निवडणुका घ्या असे आदेश सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला दिलेत। त्यामुळे जवळपास 3 वर्षांपासून रखडलेल्या विविध महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपंचायत निवडणुका घेण्यास मुहूर्त मिळालाय। निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टाने काय म्हटलंय आपण ते ग्राफिक्स मधून बघूयात। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 4 महिन्यांच्या आत पूर्ण कराव्या लागतील। 6 मे 2025 पासून सप्टेंबर 2025 पर्यंत निवडणुका पूर्ण कराव्या लागतील। 2022 पूर्वीचे ओबीसी राजकीय आरक्षण लागू करूनच निवडणुका घ्याव्यात। सुनावणीत प्रभाग रचनेबाबत स्पष्टता देण्यात आलेली नाही। प्रभाग रचनेसंदर्भात राज्य निवडणूक आयोग निर्णय घेऊ शकतो। इलेक्शन्स नोटिफाय करायचे म्हणजे ज्या ठिकाणी प्रभाग रचना झालेली नाही तिथे प्रभाग रचनेचा कार्यक्रम त्यांना नोटिफाय करायचा। ज्या ठिकाणी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर झाला नाही तिथे मतदार यादी, ज्या ठिकाणी आरक्षणाचा नाही तिथे आरक्षण, आणि जिथे हे सगळं झालेलं आहे तिथे तुम्हाला कुठलाच प्रत्ययवाह नाही, तुम्ही तिथे डायरेक्टली इलेक्शन म्हणजे ॲक्च्युअल इलेक्शन्स नोटिफाय करू शकता। 4 आठवड्याच्या आत यापैकी कुठली तरी एक प्रक्रिया आता 4 आठवड्याच्या आत राज्य निवडणूक आयोगाला जाहीर करून सगळी मतदानापर्यंतची प्रक्रिया 4 महिन्यात करणं अपेक्षित आहे। जिथे शक्य नाही तिथे एक्सटेन्शन त्यांना घेता येईल। उच्च न्यायालयाने आज सांगितलेलं आहे की लोकल स्थानिक स्वराज्य संस्थांचे इलेक्शन हे 4 आठवड्याच्या आत त्याचं नोटिफिकेशन निघायला पाहिजे आणि 4 महिन्याच्या आत इलेक्शन घेतले गेले पाहिजे। कोर्टाने असं पण सांगितलेलं आहे की 2022च्या आधी जी परिस्थिती होती 94 ते 2022 ओबीसी आरक्षणासंबंधी स्थानिक स्वराज्य संस्थांची ती परिस्थिती राहील। ओबीसी आरक्षणाचा मुद्दा हा निवडणुका रखडण्यामागील एक प्रमुख कारण मानला जात होता। 2021 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणासाठी ट्रिपल टेस्ट पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते, ज्यामुळे राज्य सरकारला आरक्षण लागू करण्यात अडचणी आल्या होत्या। आता 2022 पूर्वीच्या ओबीसी आरक्षणाच्या आधारे निवडणुका घेण्याचे निर्देश दिल्यानं हा प्रश्न मार्गी लागणार आहे। देशात आरक्षण हे रेल्वेच्या डब्यासारखं झालंय। जे लोक त्यात चढलेत ते दुसऱ्यांना आत येऊ द्यायला तयार नाहीत। फक्त काही विशिष्ट वर्गांनाच आरक्षण का मिळावं, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय दृष्ट्या मागासलेल्या इतर लोकांना आरक्षण का मिळू नये, यावर विचार करणं ही राज्यांची जबाबदारी आहे। गेले अनेक वर्ष हा लढा सुरू होता आणि ओबीसीचं आरक्षण कुठेतरी कमी करायची काही लोकांची जी भूमिका होती ती भूमिका जी आहे ओबीसींच्या विरोधातली होती आणि भुजबळ साहेबांनी हा लढा गेले अनेक वर्ष ते लढतातच आहे की बा कुठल्याही परिस्थितीत ओबीसीचं जे आहे न्याय हक्कासाठी ते लढत असताना त्यांचं आरक्षणसुद्धा शैक्षणिक संस्था असतील, नोकऱ्या असतील किंवा राजकीय असेल ह्याच्यामध्ये अबाधित राहावं, हा आमचा अनेक वर्षापासूनचा लढा होता। जी पिटिशनकर्त्यांनी सादर केली होती तीच चुकीची होती। एकाएक कुणाच्या तरी ते लक्षात आलं की बा याच्यामुळे 50% मर्यादा ओलांडल्या जात आहे आणि मग इतरांचं नुकसान होत आहे, ती त्यांची चुकीची धारणा होती। परंतु आता या निर्णयामुळे सध्या तरी ते 27% राहील आणि माननीय सर्वोच्च न्यायालय भविष्यामध्ये सुद्धा ते कायम ठेवेल अशीच अपेक्षा आपण या प्रसंगी करू शकतो। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा होताच राजकारण तापायला सुरुवात झाली आहे। महायुती स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांना एकत्र सामोरे जाणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जाहीर केलंय, तर आम्हीही तयार असा इशारा खासदार संजय राऊतांनी दिलाय। स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महायुती एकत्रित असेल, काही एखाद्या ठिकाणी एखादा वेगळा निर्णय स्थानिक स्तरावर होऊ शकतो, पण ओव्हरऑल पॉलिसी म्हणून महायुती एकत्रित लढेल। हा निकाल आलेला आहे, या निकालाचं आम्ही स्वागत करतो। 4 महिन्यात निवडणुका घ्यायच्या आणि आमचा युद्ध सराव आधीच झालेला आहे। पावसाळ्यात निवडणुका घेणं सोपं नाही। पावसाळ्यात निवडणुका घेणं जरी सोपं नसलं तरी आता सुप्रीम कोर्टाचा आदेश असल्यामुळे आम्हाला सगळ्यांना त्या परिस्थितीला सामोरं जावं लागेल।
जेव्हापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्यात तेव्हापासून राज्यातील राजकारण प्रचंड बदललंय. पक्षफुटीमुळे 2 शिवसेना 2 राष्ट्रवादी अस्तित्वात आल्यात. त्यामुळे अनेक जणांना नगरसेवक पदाचं स्वप्न पडू लागलंय. मात्र आता अखेर या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाल्यानं राजकारणात मोठी उलथापालथ बघायला मिळणार हे नक्की. शिवाजी काळे, पुढारी न्यूज, दिल्ली.